का साकेत? अगं मी केव्हाचा तयार आहे. ऐक ना, मग आपल्या दोघांसाठी अर्धा कप चहा टाक ना प्लीज. आता तुला जास्त वेळ हवाय म्हणून मला चहा करायला सांगू नकोस. नाही रे, झालंय माझं, तयार आहे मी. जुई चल आता. आले आले जुई आता परफ्यूमने आंघोळ करत बसू नकोस. आले मला सॉरी, माझ्यामुळे उशीर झाला का रे? साकेत यार, कंट्रोल जुई, कंट्रोल. अगं मला कुर्ता करायला कितीचा वेळ लागतोय. असा गेलो आणि असा आलो. नाही, आज तू असाच चल. चल असंच चल, असंच चल तू. इतका वेळ माझ्या मागे लागला होता, तुझ्यामुळे पर्स पण नाही घेतली मी. हे काय आहे? मॅचिंग पर्स नाही घेतली साकेत. कुर्ता घालायला मला कितीचा वेळ लागणार आहे. आणि सलवार ती काय या चड्डीवर घालणार आहेस? सलवार चढवायला तर मी एका श्वासात चढवतो. नाडी तरी बाहेर काढलीस का त्या सलवारीची? आज तू असाच चल साकेत. चल चल, निघूया आपण. चल चल चल. बघा मला चालेल. ही पर्स माझ्या टी शर्टला मॅचिंग सुद्धा. आज मी घेतो पर्स. तर साकेत यार, जा ना, बदल ना कपडे. एवढं काय 2 मिनिट्स. गेस्ट बेडरूम मध्ये कुठे जातोस? आपल्या बेडरूम मध्ये जा ना. अगं तूच म्हणालीस ना तू तिथे रेडी होतीस म्हणून इथे जा म्हणून. पण झालीये ना आता ती मोकळी. अरे हो, पटकन आलो. तोपर्यंत तू आपल्या दोघांसाठी अर्धा कप चहा टाक. अये, कसले कमाल वेळेत निघालोय आपण. जरा जीपीएस लाव ना. जुई, तू घेतलेल्या या पॅरेट ग्रीन कुर्त्याची पोपटासारखं नाही दिसत आहे ना? जुई थांब 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 थांब. ए डोंट वरी, गिझर नाही ऑन. शिट. काय लशू लागली? तुम्हाला बायकांना काही कमाल कंट्रोल करता येतो. डायरेक्ट हॉलवर जाऊन कर. ऍक्च्युली ते म्हाताऱ्यांसाठी डायपर्स असतात तर तसे आपण आपल्यासाठी पण वापरले एक पाहिजे. मिनिट गप्प बस ना साकेत. किती बोलतोस, मला सुचू दे ना जरा काहीतरी. घरी चल, पिरियड झालेत मला. आता हो, चल घरी आता. ओके टीचर. सॉरी, वाईट होतं. जुई, 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 ओके ना ग? खूप त्रास होतोय का? अरे आत्ताच चालू झालेत ना. पण कसं आहे? काय कसं आहे? म्हणजे ठिबक सिंचन आहे की डायरेक्ट नळ सुटलाय? तुला काय करायचंय? तू काही इथे इमॅजिन करत बसणार आहेस का? मी आता कितीही हॉट दिसत असले तरी पुढचे 4 दिवस काहीही होऊ शकणार नाही. पण खरंच या पिरियडच्या दिवसांमध्ये तू खरंच हॉट दिसतेस यार. तू रोज का नाही असा फक्त टी शर्टच घालत? गप रे. नाही, आय मीन इट. अँड इट्स नॉट ओनली अबाउट द टी शर्ट. हा, ह्या पिरियडच्या दिवसांमध्ये ना तुझ्यातला एक एक्स फॅक्टर जागा होतो. म्हणजे ना असे डोळे छोटे होतात, एक स्टाईलाइज स्माइल येतं, एकदम फुल गँगस्टर म्हणून मध्ये जातेस तू. आता मी फक्त समाधी मोड मध्ये जाऊ शकते लगेच. तर मी काय म्हणतो, मी हे कुठे ठेवू? राहू देते, मी आवरेन नंतर. अगं नाही, मी ठेवतो ना, आणि नीट ठेवीन मी. नाही नाही, तू ठेवशील नीट, पण मी ठेवलं तर ते मला नंतर लवकर सापडेल. आमचं असं नसतं.
आमच्या गोष्टी कोणी कुठेही ठेवा आम्हाला बरोबर सापडतात. 1000 वेळा हाका मारून मारून शोधाशोध केल्यानंतर कोणालाही सापडेल. बरं एक विचारू, तुझे पॅड्स आता वेगळ्या ठिकाणी ठेवतेस का? मी कपाटात नाही ठेवत ना? नाही. का? का काय तू घालणार आहेस का? जस्ट क्युरियोसिटी म्हणून. ती लहान मुलं येणार होती ना म्हणून मी सगळं सामान दुसरीकडे ठेवलं. पण कुठे? अगं किती ड्रॅमॅटिक आहे ना हे. म्हणजे माझ्या आयुष्यातली ही दुसरी जागा आहे ज्याबद्दल मला उत्सुकता आहे. मी पॅड्स कुठे ठेवते या जागेबद्दल तुला उत्सुकता आहे? नुसती उत्सुकता नाही, कमालीची उत्सुकता आहे. बाथरूम मध्ये ठेवते. अगं ती काय कोकेन पावडर आहे काय बाथरूम मध्ये बेसिनच्या खाली ठेवायला? बेसिनच्या खाली नाही ठेवत रे. मग कमोडच्या मागे? साकेत तू जा ना यार, मला पडू दे ना थोडा वेळ. बरं 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 बरं. तुला खायला काही हवंय का? नको. फॅन चालू राहू दे ना की काय? हो राहू देत फॅनवर. एसी पण लावू का? नको एसी नको. बरं तुला आणखी एक पांघरून लागणार आहे का? अरे जा ना बाबा, पडू दे ना मला थोडा वेळ. काय आहे? ओके ओके सॉरी. सॉरी. मला आराम कर. टडान! जुई हे घे तुझा पाव किलो चिकन. साकेत मला जनरली कळत नाही हे पॅड्स असे काळ्या पिशवीत का देतात? देते इकडे. मला पिरियड झाले ते अख्ख्या जगाला कशाला कळायला हवं? बरं मी काय म्हणतो, तू ते रियुजेबल मेनिस्ट्रल कप्स कोण वापरत? मला पण ट्राय करायचे. जाऊन घेऊन ये पटकन. इतका उत्साह तू घरकामात का नाही दाखवत रे? मला जर पिरियड आले असते ना तर मी पहिले ते वापरून पाहिले असते. आणि मग तो दिसला असता बेसिनवरती, किचनच्या खिडकीमध्ये, ओट्यावरती, कुठेही. खरंय. पिरियड्स मध्ये मी जशी हॉट दिसते ना तुला, तसं तू एकदम लहान मुलासारखा दिसतोस. माझ्या आतमध्ये काहीतरी जादूचे प्रयोग चालले आहेत असे भाव असतात तुझ्या चेहऱ्यावर. मला जेन्युइनली कमाल वाटते. म्हणजे पिरियड्स येणं किंवा प्रेग्नन्सी हे आम्हा पुरुषांना ना काही केल्या या जन्मात अनुभवता येणार नाही. मग एक वेळा मी चंद्रावर जाऊ शकतो पण हे काही आम्हाला अनुभवता येणार नाही. म्हणून मला एक क्युरियोसिटी वाटते का. मी बेडरूम मध्ये जाऊन पडते. तुला जेवायला काय करू? काही नाही, मला साधं वरण भात हवाय. हा ओके कर. ऐक ऐक ऐक, म्हणजे मी कुकर लावते, तू फक्त शिट्ट्यांकडे लक्ष दे. नाही नाही काही गरज नाहीये. लॉकडाऊन मध्ये इतकं शिकलोय, आता खरी परीक्षा आहे. हो मग सांग, भात कसा भिजवायचा? भात नाही भिजवत, तांदूळ भिजवतात. सॉरी. बोट एवढी बुडवायची असतात ना? तू हवा तो गोंधळ घाल रे, मी ऑर्डर करते. अय हा मी असा गेलो आणि असा वरण भात घेऊन आलो. आय ग. जुई जुई कदाचित
नाही लागलं लागलं. दुखतंय का? हो खूप खूप दुखते. तू जेवून घेतेस का? हा, जेवून कदाचित तुला बरं वाटेल. नाही नको, माझं दुखणं कमी झालं की मगच मी जेवी. अगं खरंच नको, तू जेवून घे ना. नाही, मी पण थांबतो. आपण एकत्र जेवूया. माझ्यामुळे तुला खूप ऍडजस्टमेंट करावी लागते का? काय? नाही, तुझ्या मित्राकडे कार्यक्रम होता आणि त्याने किती आग्रहाने बोलवलं होतं. सागर, माझं इतकं पोट दुखतंय ना, मला उभं पण राहता येत नाही. ठीक आहे ना, त्याचं काय एवढं मनावर घेतेस? मागच्या वेळेला पण असंच झालं होतं. म्हणजे ते रियुनियन होतं आणि माझी ऑफिसची मीटिंग इतकी लांबली की कधी? मला तर काहीच आठवत नाहीये. माझ्या शाळेच्या मित्रांचं कधी झालं रियुनियन? शाळेच्या नाही, ते फर्स्ट जॉबच्या मित्रांचं होतं. अगं, तू काय कधीच लक्ष दे तुझ्या. तुला खरंच माझ्यामुळे खूप ऍडजस्टमेंट करायला लागते ना. अगं नाही अगं. माहिती जागे. जुई, तू रडू नको. सगळं माझं पार माकड होतं, तू रडायला लागलीस की. मला माहितीये तू कधी बोलणार नाही, पण तुला खूप ऍडजस्ट अगं नाही, असं काही नाही. तू रडू नको. जुई, रडू नकोस तू. ओके 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 ओके, शांत हो, शांत हो, शांत हो, शांत हो, शांत हो. झालं झालं. हो, अय्यो, माझे हात मिरचीचे आहेत अगं. वरणाला फोडणी दिली ना, त्या थोडी मिरची हाताळली. पण मी हात धुतले आता. पण उगाच रिस्क कशाला? हा, आणते तुझा. खरंच माझ्यामुळे ऍडजस्ट नाही करावं लागत तुला? अगं नाही अगं. नक्की? हो अगं. असं कर. हो करतो. जुई, तुला आता पिरियड्समुळे रडू आलं की जेन्युइनलीच वाईट वाटलं? असं कर. हो करतोय ना. अजून दुखतंय? हो. तू एक काम करतेस का? तू जरा पडतेस का इथे? मी आलोच. हा, पड जरा अशी. आलो आलो आलो. बरं वाटतंय? खूप बरं वाटतंय. पहिले 2 दिवस जो काही त्रास होतो ना,
तुला मी कधी सांगितलं होतं का मला पहिल्यांदा पिरियड झाले तेव्हा काय झालं होतं? नाही. आणि हाईट म्हणजे मला ते तेव्हा खरंच वाटलं होतं. कारण ते जाहिरातीत काय दाखवायचे की कापडावर निळ्या रंगाचं पाणी पडतं आणि मग ते कापड ते शोषून घेतं. म्हटलं हा, मग ते हे फरशी पुसायचं कापडच असायला पाहिजे. कमाल आहे आईंची. आणि नंतर कित्येक वर्ष मला हेच वाटत होतं की पॅड म्हणजे फरशी पुसायचं कापड. ऐक अजून लाव ना ते. हो ना, लावतो. तुम्ही मुलं ना पण त्या वयात जरा मूर्खासारखंच वागता. म्हणजे म्हणजे मी काही पर्टिक्युलर तुझ्याबद्दल बोलत नाहीये. म्हणजे आमच्या शाळेतली मुलं इतकी मूर्खासारखं वागायची ना रे. मी कोएड स्कूलमध्ये होते, मुलं मुली एकत्र. आता त्या दिवसांमध्ये तास चालू असताना मध्ये बाहेर जायला लागायचं. तर कोणीही मुलगी बाहेर जायला लागली की ही सगळी मुलं हो हो असं करायचं. तर काय पिरियड्स मध्ये काय हो हो करण्यासारखं. मला इतकं एम्बॅरेसिंग व्हायचं ना रे. तो आवाज इतका डोक्यात जायचा. असं वाटायचं की तुम्हा मुलांना यायला पाहिजेत पिरियड्स, तिकडून असं रक्त यायला पाहिजे, मग तुम्हाला कळेल आम्हाला किती त्रास होत होते. बापरे. तू कशाला घाबरतोस? नाही, फारच कमालीचं सायन्स फिक्शन इमॅजिन करतेस का तू? काय आलं? नाही नाही, नको. काय बोल ना. माझ्या ना आता एक गोष्ट लक्षात आली. काय? तुझ्या पिरियडच्या दिवसांमध्ये माझं लहान मूल नाही होत, तर माझी ती हिटमी वाली पंचिंग डॉल होते. नको, दुखतंय ना. हा ये ना. काय ग, काय? तू काय ऑफिसला जायला निघालीस का? हो, आज तिसरा दिवस आहे. आय एम ओके. बरं, पण फार धावपळ करू नकोस हा, काळजी घे. हो का माझी साकोडी. बरं, एक तुला गंमत दाखवू. काय? टडांग, मला सापडले. म्हणून तू एवढा वेळ लावला सांगोळीला? तू काय कमाल जागा शोधलीयस. साकेत तू तू आज ते ठेवून ये. बाहेर कशाला घेऊन आला? चिटचिट करू नको, चिटचिट करू नको, नळ सुटेल. तू आधी हात ठेव, जाते जा जा.
जुई, मी बेडरूम मध्ये आहे. आपण बिर्याणी मागवूया का? 4 दिवस संपले ना तुझे. अजून मोठ्यांदा ओरडून सगळ्यांना सांग. अगं खिडक्या बंद आहेत, कोणाला ऐकू जाणार आहे? मेन डोर उघडा असेल ना पण. तो मी केव्हाच बंद केला. ये ना तू इकडे, सांगते तुला. आलोच. कोणीतरी मला म्हणालं होतं, तू एरवी का नाही नुसता टी शर्ट घालत? हो, हा प्लॅन आहे तर. कमाल. घरी आलो ना की एकमेकांशी ऑफिस बद्दल एकही शब्द बोलायचा नाही. हा, हे खूपच सोपं आहे. बघूया. ऑफिस मधनं घरी येऊन बसलात की मग काय करायचं? तू आधी टॉयलेट मध्ये जा आणि तुझ्या शरीरातली सगळी घाण साफ करून ये. काय ब्रिलियंट आयडिया आहे. कळलं मला तू कुठल्या जागेबद्दल बोलतोस. मी ऑफिसचं नाव कोणी काढलं? मी साकेत यार. अगं जुई, अगं ऐक. शेवट